पण लक्ष दिलं म्हणजे काय करायचं नक्की? पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जायचं. पेशंटला असे अधूनमधून येत असले तर एखादा एपिसोड जरी झाला तरी न्यायला पाहिजे, आणि मल्टिपल झाले असले तर मग इट इज ऑल द मोर अर्जंट. 100% न्यायला पाहिजे. पण मग काय करायचं शाळा ते परत तुम्ही हां, मग आम्ही काही तपासणी करतो की MRI इथं TIAच्या पेशंटमध्ये MRI आणि MR एन्जिओ इज अ इनिशियल टेस्ट. की MRIमध्ये प्रूव्ह कधी छोटासा इन्फेक्ट होतो, जरी रिकव्हरी झाली असली बॉडीमध्ये तरी MRIमध्ये तो छोटा स्ट्रोक रिफ्लेक्ट होऊ शकतो. सो दॅट इज अ कन्फर्मेटरी थिंग की बाबा हा स्ट्रोकच होता म्हणून. किंवा साईड बाय साईड त्याचबरोबर MRI एन्जिओ केला जातो. मग आता समजा माझ्या डाव्या हातात 5 मिनटं करता लोळेपणा येऊन गेलेला आहे, 5 मिनटं करता माझ्या बॉडीच्या ब्रेनच्या उजव्या बाजूला छोटासा इन्फॅक्ट आहे. इन्फॅक्ट म्हणजे व्हाईट स्पॉट असतो MRIमध्ये की विच इंडिकेट्स की तिथं डॅमेज झालेलं आहे, ब्लड सप्लाय कमी पडल्यामुळे. ते एकदम छोटासा इन्फॅक्ट आहे राईट साईडला, तर हे मॅच होते. कारण उजवा मेंदू बॉडीच्या लेफ्ट साईडला कंट्रोल करतो. ती सांगा लोकांना. उजवा मेंदू बॉडीच्या लेफ्ट साईडला कंट्रोल करतो आणि डावा मेंदू बॉडीच्या राईट साईडला कंट्रोल करतो. आणि काही झालं तर उजवा पॅरालिसिस आणि स्पीचवर परिणाम होतो. म्हणजे जीभ जड होणे नाही, बोलणे किंवा समजणे. म्हणजे समजणे पण कॉम्प्रिहेन्शन ऑल्सो इज कंट्रोल बाय द ब्रेन. बोललेलं समजणं आणि एक्सप्रेस करणं, बोलून एक्सप्रेस करणं ह्याचंही कंट्रोल डाव्या मेंदूत असतं. तर 99.5% केसेसमध्ये दिस होल्ड्स ट्रू. म्हणजे डावा मेंदू स्पीच आणि राईट साईडला कंट्रोल करतो, उजव्या बाजूला कंट्रोल करतो अँड व्हाईस वर्सा. तर MRIवर राईट साईडला इन्फॅक्ट आहे आणि माझ्या ब्रेनला सप्लाय करणाऱ्या उजव्या रक्तवाहिनीमध्ये जर का मला ब्लॉकेज दिसलं तर त्याच्यावर मग ॲक्शन घेता येते. ब्लॉकेज कमी असेल तर, आणि साईड बाय साईड बाकी टेस्ट केले जातात. हिमोग्लोबिन काय आहे, शुगर काय आहे, कोलेस्ट्रॉल काय आहे, होमोसिस्टेनची लेवल काय आहे वगैरे वगैरे सगळे टेस्ट केले जातात की बाबा ह्या पेशंटला मोठा स्ट्रोक होण्याची शक्यता किती आहे. तिथेही स्कोर्स असतात काही, आणि ओव्हरऑल रिस्क काय आहे पेशंटला स्ट्रोक येण्याची. आता समजा माझ्या उजव्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज बऱ्यापैकी जास्त सापडलं आणि मला 5 मिनटं करता TIA येऊन गेला आहे, तर दॅट इज आयडियल केस की जिकडं जर का ही रक्तवाहिनी ओपन केली स्टेंटिंग करून, एन्जिओप्लास्टी करून, मोठ्या स्ट्रोकपासून आपल्याला पेशंटला वाचवता येतं. मध्ये अशी मी एक केस बघितली होती की त्यांना ही जी आपली आर्टरी आहे तिथे असा प्लाग झाला होता तयार. तर ते प्लाग म्हणजे काय ते आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा की प्लाग का होतो आणि हळूहळू त्याचं कमी होत जाते ना डायमीटर. तर तशा काही केसेस बघितल्या आहेत का तुम्ही? अगदी भरपूर. म्हणजे दॅट इज प्रॉब्ली द कॉमनेस्ट केस आय डील विथ. ओके. कॅरोटिड आर्टरीमध्ये ब्लॉक होऊन प्लाग डेव्हलप. कॅरोटिड आर्टरी पुढच्या मेंदूला साधारण 3/4 मेंदू, 4 ब्रेन म्हणजे पुढचा मेंदू जो असतो तो दोन्हीकडनं कॅरोटिड आर्टरीमधनं त्याचा सप्लाय होतो. आणि लहान मेंदू किंवा हाइंड ब्रेन जे आपण म्हणतो त्याला 2 व्हर्टिब्रल आर्टरीज म्हणून अशा मागणं जातात, त्या सप्लाय करतात. तर कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये प्लाक होऊ शकतो, मेंदूच्या कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये प्लाक होऊ शकतो. त्याचं कॉमनेस्ट लोकेशन हे कॅरोटिड आर्टरी आहे ॲक्च्युली. प्लाक म्हणजे काय सांगा आपल्याला? प्लाक म्हणजे रक्तवाहिनीचे जे लेयर्स असतात त्या लेयर्समध्ये चरबी जमा होऊन, कोलेस्ट्रॉल आणि बाकी बरंच मटेरियल जमा होऊन जो प्रॉब्लेम डेव्हलप होतो त्याला प्लाक म्हणतात. तर आता प्लाक एकदम सुरुवातीच्या स्टेजला असेल आणि तो स्मूथ असेल एकदम, तर त्याला काही फारसं पेशंटला होत नाही. पण जर का प्लाक वाढत 50%, 60%, 70%, 80% नॅरोईंग झालं, म्हणजे हे समजा कॅलिबर आहे नॉर्मली आर्टरीचं, ते प्लाक होऊन जर का ते 30-40%च जागा राहिली ब्लडला पुढे जायला, तर रक्तपुरवठा कमी पडेल त्या बाजूच्या मेंदूला. किंवा तो प्लाक रप्चर झाला म्हणजे अनस्टेबल झाला तर त्यावर क्लॉट फॉर्मेशन होतं, रक्त साखळतं त्याच्यावर, आणि रक्त साखळून त्याचे छोटे छोटे क्लॉट्स वर जातात आणि एखादा एकदम छोटा क्लॉट वर जाऊन तात्पुरती रक्तवाहिनी बंद झाली तरी TIA होतो. तर अशा स्टेजला जर का आपल्याला कळलं TIAच्या स्टेजला की कॅरोटिडमध्ये सिग्निफिकंट नॅरोईंग आहे, तर वी कॅन ॲड्रेस दॅट सिच्युएशन. तर प्लाक वाढत एक तर बंदही पडू शकते रक्तवाहिनी, किंवा इवन 30-40%, 50% नॅरोईंगच्या स्टेजला सुद्धा इट कॅन कॉज अ स्ट्रोक बाय कॉझिंग क्लॉट्स आणि क्लॉट्स गोईंग इन टू द ब्रेन आर्टरीज. हल्लीनं बऱ्याच लोकांना मायग्रेन आहे असं म्हणतात. तर म्हणजे आमचं काय डोकं दुखतं, मग ते काहीतरी वेगवेगळे उपचार करून बघतात. तर किंवा ॲसिडिटीमुळे आहे, गॅस्ट्रिक मायग्रेन आहे वगैरे असं. तर अशा काय लक्षणं आहेत हेडेकची की खरंच काहीतरी ब्रेनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो? एकतर
जेव्हा आमच्याकडे हेडेकचा पेशंट येतो ओ पी डीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टीला इमर्जन्सीमध्ये, तर आमचं काय असतं की हे सिव्हिअर कुठलं डिझीज तर नाही ना. दॅट इज द फर्स्ट थिंग म्हणजे विच वी ट्राय टू जज. सिव्हिअर म्हणजे ट्युमर. सिव्हिअर म्हणजे ट्युमर म्हणा किंवा सबरेक्नंट हिमरेज म्हणा, ब्रेन हिमरेज म्हणा. कारण मायग्रेन थोडंफार उशिरा डायग्नोज झालं तर फारसा फरक पडत नाही. की पहिल्या व्हिजिटलाच डायग्नोज नाही झालं तर काही टेस्ट करून मी बोलवलं, परत मी हिस्ट्री घेतली, तर तेव्हा जर हिस्ट्री व्यवस्थित सांगितली जाते. कधी कधी पहिल्याच व्हिजिटला व्यवस्थित हिस्ट्री सांगितली जात नाही पेशंटकडनं किंवा फॅमिलीकडनं. कधी कधी दुसऱ्या व्हिजिटला आणखीन ते विचार करतात आणि हां मग हे सांगायचे विसरले होते वगैरे असं, मग तेव्हा डायग्नोसिस होतं. तर मायग्रेनच्या बाबतीत इट डज नॉट मेक मच डिफरन्स की आज डायग्नोसिस झालं काय, एक आठवड्याने किंवा एक महिन्याने झालं काय. काही तर पेशंट्सना वर्षानुवर्ष मायग्रेन असतं आणि डायग्नोसिस झालेलंच नसतं, असंही असतं. पण ब्रेन ट्युमरच्या बाबतीत म्हणा किंवा हिमरेजच्या बाबतीत हे डायग्नोसिस इन्स्टंटली होणं अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे इन द फर्स्ट व्हिजिट इट सेल्फ डायग्नोसिस नाही तरी ॲटलिस्ट प्रोव्हिजनली डायग्नोसिस झालं पाहिजे. ते कन्फर्म तर होतं स्कॅन करूनच, पण ॲटलिस्ट माझ्या मनात प्रोव्हिजनली किंवा नंबर 1 डायग्नोसिस आहे पेशंटचं असंच असणार आहे. पण कोणत्या प्रकारचा जर डोकेदुखी असेल, म्हणजे पुढे दुखते, मागे दुखते किंवा मानेपासून सुरू होऊन दुखते किंवा रेडिएटिंग आहे, तर काय साधारण डायग्नोसिस असू शकतं? मला वाटतं आधी मायग्रेन, सिन्स इट इज अ कॉमनेस्ट कॉज ऑफ हेडेक, ते आपण आधी डिस्कस करूया. मायग्रेन युजली लेडीजमध्ये होतो. असं म्हणतात की अबाउट 10% ऑफ लेडीज सफर फ्रॉम मायग्रेन. तर इट इज व्हेरी व्हेरी कॉमन ॲक्च्युली, बट व्हेरी अंडर डायग्नोस्ड ऑल्सो. म्हणजे काही बऱ्याच पेशंट्सना काही वर्षांनंतर समजतं की आपल्याला मायग्रेन गेले 5 वर्ष होतं बरं का असं. म्हणजे तर मायग्रेनमध्ये कधी कधी एकाच बाजूला डोकं दुखतं किंवा इवन पूर्ण पण डोकेदुखी होऊ शकते. ती डोकेदुखी एकदम अशी सडनली 1-2 मिनटात अशी येत नाही, पण अशी अर्ध्या 1 तासात हळूहळू बिल्टअप होते ती डोकेदुखी. बऱ्यापैकी सिव्हिअर असू शकतं मायग्रेन. इट कॅन बी डेबिलिटेटिंग. म्हणजे पेशंट काम सोडून अगदी जाऊन म्हणजे ऑफिसमधनं घरी येऊन झोपून जातात काही पेशंट्स, किंवा हाफ डे टाकून घरी येऊन झोपले, असंही कित्येक पेशंट्सना करायला लागतं. तर इट कॅन बी क्वाईट सिव्हिअर एकाच बाजूला किंवा पूर्ण हेडला. बरेचदा नॉशिया किंवा वॉमिटिंग असतं. बरेचदा हेडेक काही तास जे पिरियड असतो त्यामध्ये चिडचिडपणा पेशंटचा किंवा लाईट सहन न होणे किंवा आवाज सहन न होणे ही बरीच कॉमन लक्षणं आहेत. बाकी मग फॅक्टर्स असे असतात की फॅमिलीमध्ये कोणाला असेल सिमिलर हेडेक, तर अगेन इट इज बऱ्यापैकी कन्फर्मेटरी की हे मायग्रेनच असावं. तर किंवा बरेचदा ट्रिगर्स असतात, काही टिपिकल ट्रिगर्स असतात मायग्रेनचे. लेडीजमध्ये पाळीच्या वेळेला हेडेक होऊ शकतं किंवा जागरण झालं की हेडेक होणं. 2-3 दिवस लागणार, जागरण झालं मग मायग्रेनचा अटॅक आला, किंवा उन्हात प्रवास केल्यामुळे हे होऊ शकतं, डिहायड्रेशनमुळे होऊ शकतं. काही ठराविक खाद्यपदार्थांमुळे मायग्रेनचे अटॅक ट्रिगर होऊ शकतात. तर ह्या मायग्रेनच्या टिपिकल फ्रेमवर्कमध्ये जर का हेडेक तर डिस्क्रिप्शन बसत असेल तर 99% केसेसमध्ये ते डायग्नोसिस हिस्ट्रीवरच होऊन जातं. त्याला स्कॅन वगैरे करायची काहीही गरज नसते. पण ह्याच्यापेक्षा काही वेगळं जर का आम्हाला आढळलं पेशंटशी बोलताना, तर वी ट्राय टू रूल आउट अदर कंडिशन्स लाईक सबड्युरल हेमेटोमा आहे किंवा ब्रेन ट्युमर आहे किंवा ब्रेन हिमरेज आहे वगैरे वगैरे. सो क्लासिकल मायग्रेनमध्ये जर का बसत असेल हिस्ट्री तर स्कॅन करायची काही गरज नसते. पण थोडं जरी आम्हाला काही वेगळं असं किंवा मायग्रेनच्या पेशंटमध्ये ब्रेन ट्युमर होऊ शकतो. आता मायग्रेन इज व्हेरी कॉमन, पण इन ॲडिशन पेशंटला काही दुसरा आजार होऊ शकतो ना. तर मग पेशंट देमसेल्स आहे की नाही माझं युज्युअल जे हेडेक आहे मायग्रेनचं ते सो अँड सो फीचर्स आहेत, पण ह्या वेळेला असं वेगळं होतं आहे. मग एनी चेंज इन कॅरेक्टर ऑफ द हेडेक देन दॅट रेजेस अ रेड फ्लॅग इन अवर माइंड. ठीक आहे, स्कॅन करून बघायला पाहिजे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.